ठिय्या केलेला होता। म्हणजे हिंमत वाढली, सामान्य माणसाची हिंमत वाढली, गरीब माणसाची। यापूर्वी व्यापारी आणि हे 500 व्यापारी हे गाव सोडून गेलेत हे आकाच्या आणि ह्यांच्या भीतीने। मग यादी देतो, यादी पण आलेली आहे माझ्याकडे, पण जरा 5 तारखेपर्यंत थांबा। 6 तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो, कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो। तुम्ही मीडिया जा, त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आलेत। शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायचा। मी एक स्टेटमेंट केलं ना, ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीच्या घरात त्याच्या जागेवर घर बांधतोय, आत्तासुद्धा बांधतोय। म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस कामं चालू ठेवतोय। आणि मध्ये परळीला पूर आलता, पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत, नदी सोडली नाही, सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का। आणि त्याच्यामुळं परळी शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते 10-10 हजाराचे किट देतो म्हणून। अरे तुमचे 10-10 हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे? पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले, नदीत तुंबवली, त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं। आणि काही काही राख सम्राट आहेत ना, यांचे घरं आपल्या राज्यपाल महोदयाचा बंगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे, जरा जाऊन बघा तिथले काही राख्या। आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं। हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं ह्यांचा कार्यक्रम आता, पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका, त्याच्यापेक्षा छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा। यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घरं असतील तर मग अवघड आहे ना। हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रेकडे 300 हायवा असल्याचा आरोप तुम्ही केला होता, मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे। जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही, टायर 300 हायवा नाही 100 म्हणलो, अजूनही ठाम आहे। 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी। ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो। कसं काय राहतो तो, कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे। भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लफड्यात आहे। भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको, मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय। खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे। ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये, पुणे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाही आहे। सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झालं ना, ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता। तपास अधिकारी हे ते, अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही? PCPNDTचे ॲक्ट नंतर दाखल झाले, अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना। भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे काय सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी, यांच्याकडे किती पैसे आहेत ते। हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्ट्या तपासा म्हणा, आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही। OACBच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं। भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल। भास्कर केंद्रे लय मोठा माणूस आहे, बारीक नाही। 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का तो? सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीतली बंदूक ठेवली नाही, सुरेश दसांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी। हे बघा, अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं, मीडियाला बोललोय। बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आडनावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले, असं हे टाकलं की रुमाल काढते तेच आहेत हे, बाकीच्या पोलिसी वेशात नाहीत हे, बिगर ह्याच्यात। आणि एवढे हुशार नसतील बहुतेक, मोबाईल बाजूकडून ठेवले असते। उघड दिसतो सचिन सानप आहे, भास्कर केंद्रे आहे, तो फड एक आहे, उघड आहेत ते। तुम्ही कशाला सावाचा आव आणताय?
आणि आता LCB ला येऊन बसला. LCB सचिन सानपच चालवतो वाटतं. आणि बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका. मोठमोठाले आका बागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत. हे तर जाणारच आहेत. हे यांची तक्रारी केल्यावर हे का राहणारच काय? हे सस्पेंड होतील. आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग्स ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना, मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर, तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं काम बघावं. मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही. तुम्ही सगळ्याच ह्याच्यात आहेत. मुख्यमंत्री येतात बीडमध्ये, मग या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय स्पेशली तुम्ही बोलणार आहात का? आणि एकंदरीत बीडला ज्या पद्धतीने चाललंय थांबलं पाहिजे यासाठी काय तसं स्पेशल? नाही काय थांबलं पाहिजे? माणसं मारायला लागलो का मग थांबा नाही. आमचे माणसं मारायचे थांबल्यावर थांबल ना. अजून बराच तपास व्हायचा आहे. अजून बरेच आरोपी पकडायचे, बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचे.